नमस्कार. मी दयानंद तेली, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, गाव इंदळेगावचे आम्ही रहिवासी आहोत. आमचा इंदळेगावाबद्दल आधी सांगायचं झालं तर ग्रामदैवत श्री काळभैरव म्हणजे प्रति काशी ओळखलं जाणारं असं आमचं इंदळेगाव आहे. ते मेन जे काय मंदिरं जी आहेत ती आमच्या इंदळेगावामध्ये आहेत. श्री काळभैरव, काशी विश्वेश्वर आणि कार्तिक स्वामी अशी काही महत्त्वाची जी काही मंदिरं आमच्या गावामध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला प्रत्येक इंदळेगाव असा ओळखला जातो. आणि त्या दरम्यान आता मी इंटरनॅशनल वुमेन राईट्स जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. तसेच माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना, तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान ही जी काय लोकांना लागणारी रक्ताची गरज या माध्यमात आम्ही सोशल म्हणून आम्ही काम करतो आहे. यामध्ये आमच्या बरोबर साथीला असणारे श्यामजी कदम, तसेच प्रकाश जाधव, विजयकुमार जोशी हे या रक्तदानाच्या संदर्भात 24 तास हे केव्हाही त्यांना अपरात्री फोन करा, रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी त्यांना रक्त मिळवून देण्याची जबाबदारी पार पडतात. असा सिंधू रक्तमित्र म्हणून आमच्या या जो काय हे केलेलं आहे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान जी काही संस्था उभारलेली आहे ती एवढ्या जोमाने काम करते आणि देवगड तालुका त्याच्यात अग्रेसर आहे. आम्ही अभिमानाने सांगतो, कारण जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार जर केला तर आपल्या देवगड तालुक्यामध्ये जेवढे कॅम्प होतात ते कुठेच होत नाही. असं देवगड तालुक्याचं या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचं काम आहे. आणि हे जोमाने काम करणारी जी काही माणसं आहेत ती जोमाने काम करतात. याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त बरेच डोनर आमच्याकडनं आम्ही पाठवतो. ते डोनरही जे असतील, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे रक्तदान जे करतात त्यांच्या आधी आभार मानणं हे एक मोठे म्हणजे आभार मानावे लागते. कारण ते आम्ही एखाद्याला फोन केल्याच्या नंतर ते तिथपर्यंत पोचतात आणि रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवतात. हे म्हणजे आमची मोठेपणा करण्या अगोदर त्यांचे आभार मानले पाहिजे, अशी या संस्थेत आम्ही काम करतो आहे. तसेच आता आमचं म्हणजे दरवर्षी आम्ही या इंदळेगावामध्ये 3 तारीखला ब्लड कॅम्प घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. पण यावेळी 3 ऑगस्टला आम्हाला तो शक्य न झाल्यामुळे नक्कीच या पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये तो आम्ही ब्लड कॅम्प आम्ही आवर्जून करणार. कारण तो आम्ही एक केलेला संकल्प आहे की वर्षातनं किंवा 1 किंवा 2 कॅम्प आम्ही आमच्या गावामध्ये करू. हा केलेला संकल्प तो आम्ही पूर्ण करणार. त्याप्रमाणे आज पुढे जे काय समजा कोणाला रक्ताची गरज भासली किंवा इतर म्हणजे जे काय तुमच्या मानवाधिकाराच्या बाबतीत समजा कोणावर होणारा अन्याय असेल तर त्या तुम्हाला समजा गरज लागली तर आम्हाला आमच्या मोबाईल नंबरशी संपर्क साधून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमच्याकडनं होणारे जे काय प्रयत्न असतील ते विनामूल्य आम्ही नक्कीच करू. आमचा मोबाईल नंबर आहे 94 23 83 30 81. व्हॉट्सअप नंबरही तोच आहे. समजा केव्हा काय अशी गरज लागली, रक्तासंदर्भात असले किंवा इतर काही गरज लागली तर आवर्जून आम्हाला संपर्क करा. आम्ही त्यांना योग्य तो वेळी आमच्या परीने मदत करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. धन्यवाद. थँक्यू सर.